दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा बाहेर कडक ऊन पडलेलं असतं, खूप जास्त घाम येत असतो, उष्णता वाढलेली असते, तापमानामध्ये वाढ झालेली असते, अशा वेळी दुपारच्या वेळेमध्ये थंडगार असं नारळ पाणी पिण्याची मजा काही वेगळीच असते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नारळ पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत, परंतु हे सगळे फायदे लहान मुलांना सुद्धा त्याच प्रमाणामध्ये होतात का? तर याचं उत्तर आहे नाही। जसा उन्हाळा सुरू झालेला आहे तर त्यानंतर बऱ्याचशा पालकांच्या मला कमेंट्स मिळत आहेत की आम्ही आमच्या बाळाला डेली नारळ पाणी देऊ शकतो का? नारळ पाणी दिल्याने बाळाला काही त्रास तर होणार नाही ना? सर्दी कफ खोकला तर होणार नाही ना? किंवा बाळाला लूज मोशन्स तर लागणार नाहीत ना? कोणत्या वयामध्ये किती प्रमाणामध्ये पाणी द्यायला हवं आणि काय काळजी घ्यायला हवी? तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान मुलांसाठी किंवा बाळासाठी नारळ पाणी हे कोणत्या केसमध्ये फायद्याचं ठरणार आहे आणि तुम्ही कशा प्रकारे दिल्यानंतर बाळाला त्याचं नुकसान होणार आहे। तुमच्याही घरामध्ये लहान बाळ असेल आणि या वाढत्या उन्हामध्ये बाळाला नारळ पाणी देण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। तसं पाहायला गेलं तर नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायद्याचं आहे। हे एक नॅचरल इलेक्ट्रोलाइट आहे, शरीराला थंडावा देतं, हायड्रेशन मेंटेन करतं आणि जे उष्णतेचा त्रास आहे हा कमी व्हायला, बॉडी हीट कमी व्हायला सुद्धा मदत होते। यासोबतच यामध्ये भरपूर अशा अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात। म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये कुठे काही इन्फेक्शन चालू असेल, कुठे सूज आलेली असेल तर या नारळ पाण्यामुळे त्याला आराम मिळायला मदत होते, सूज कमी होते किंवा जे काही आजार चालू आहेत, इन्फेक्शन चालू आहे तर ते सुद्धा ट्रीट व्हायला मदत होते। आपल्या शरीराला नॅचरली थंडावा देण्यासाठी, हायड्रेटेड ठेवण्यासाठी, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही वाढती उष्णता आहे यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे जे काही कोकोनट वॉटर आहे किंवा नारळ पाणी आहे हे आपल्यासाठी खूप जास्त फायद्याचं आहे। परंतु लहान मुलांच्या बाबतीमध्ये मात्र हे थोडंसं रिस्की ठरू शकतं जर तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये, योग्य वेळेमध्ये आणि योग्य त्या प्रकारे बाळाला दिलं नाही तर। जनरली जे बाळ 6 महिन्यापेक्षा लहान आहे अशा बाळाला तुम्हाला फक्त आणि फक्त आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्यायचं आहे। जसं बाळ 6 महिने पूर्ण करतो वरचा तुम्ही आहार द्यायला लागता तर त्यानंतर तुम्ही बाळाला नारळ पाणी देऊ शकता। परंतु माझं तुम्हाला हे रिकमेंडेशन राहील की अगदीच सुरुवातीला बाळाला नारळ पाणी देणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे। ऍटलीस्ट पहिला 1 महिना बाळाला जे काही आपले बेसिक पदार्थ, फळं, भाज्या आहेत हे व्यवस्थितरित्या डायजेस्ट करू द्या, त्यांचं डायजेशन थोडंसं मॅच्युअर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही बाळाला नारळ पाणी देऊ शकता। म्हणजे सेफली तुम्ही 7 महिन्यापासून बाळाला नारळ पाणी देणं हे स्टार्ट करू शकता। आता हे सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे, जे आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत। पण त्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की लहान मुलांना तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये किंवा डेली नारळ पाणी देत असाल तर त्यावेळी काय होऊ शकतं। वाढत्या वयामध्ये स्पेशली सुरुवातीची जी काही 2 वर्ष आहेत तर या 2 वर्षामध्ये बाळाची जी वाढ आहे ही अतिशय झपाट्याने होत असते आणि या वाढत्या वयामध्ये बाळाची वाढ आणि विकास ही छान पद्धतीने होण्यासाठी बाळाला मेन असे 5 घटक गरजेचे असतात, ज्यामध्ये पहिला आहे प्रोटीन, हेल्दी फॅट्स, आयर्न, कॅल्शियम आणि झिंक। परंतु हे जे नारळ पाणी आहे यामध्ये या घटकांची मात्रा जी आहे ही खूप कमी आहे, शिवाय यामध्ये कॅलरीजचं प्रमाण सुद्धा कमी आहे। नारळ पाण्यामध्ये भरपूर असं पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे। आता हे घटक किंवा हे जे मिनरल्स आहेत हे सुद्धा बाळाच्या वाढीसाठी गरजेचे असतात, परंतु हे अगदी कमी प्रमाणामध्ये बाळाला मिळणं आवश्यक असतं। याचं जर प्रमाण जास्त झालं तर बाळाला लूज मोशन लागू शकते। शिवाय नारळ पाण्यामध्ये असणारं जे पोटॅशियम आहे यामुळे बाळाचा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो, ज्या कारणामुळे बाळाला पोटाचे विकार होऊ शकतात, म्हणजेच बाळाला लूज मोशन्स किंवा डायरिया लागू शकतो। शिवाय असं जे कमी कॅलरीज असणारं किंवा जे काही आवश्यक घटक कमी प्रमाणामध्ये असणारं नारळ पाणी बाळ जर जास्त प्रमाणामध्ये पित असेल तर अर्थातच त्यावेळी इतर पदार्थ खाण्याचे जे प्रमाण आहे हे कमी होणार आहे। बाळाला पुरेशा कॅलरीज मिळणार नाहीत, पुरेसे पोषण मिळणार नाही आणि याचा सगळा परिणाम बाळाच्या आरोग्यावरती होणार आहे, वजन वाढीवरती होणार आहे। एक क्वेश्चन मला परत विचारला जातो ते म्हणजे नारळ पाण्यामुळे बाळाला सर्दी कफ खोकला होतो का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही। उलट जेव्हा बाळाला सर्दी कफ खोकला असतो, ताप असतो तर त्यावेळी बाळाला भरपूर प्रमाणामध्ये नारळ पाणी देणं हे गरजेचं आहे। एकतर त्यावेळी बाळ हे जे नॉर्मल पाणी आहे हे व्यवस्थित पित नाही, अशा दरम्यान बाळाच्या शरीराला पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते आणि या दरम्यान जर तुम्ही बाळाला नारळ पाणी देत असाल तर बाळाची सर्दी कफ खोकला आहे किंवा ताप आहे हे कमी यायला मदत होते, सर्दी लवकर सुकते, बाळ लवकर बरा होतो। अर्थातच हे वयानुसार त्या दरम्यान देणं सुद्धा गरजेचं असतं। शिवाय या अगोदर जसं मी सांगितलं की नारळ पाण्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे बाळाचा जर घसा सुजला असेल, घशामध्ये इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा ट्रीट व्हायला किंवा बरं व्हायला या नारळ पाण्यामुळे मदत होते। त्यामुळे बाळाला सर्दी कफ खोकला असताना
ताप असताना तुम्हाला नारळ पाणी हे आवर्जून द्यायचं आहे. आता आपण जाणून घेऊया की कोणत्या वयामध्ये किती प्रमाणामध्ये बाळाला नारळ पाणी देणं हे सेफ राहू शकतं. जर तुमचं बाळ 6 ते 9 महिन्याच्या दरम्यान असेल तर आठवड्यातून तुम्हाला 2 ते 3 वेळा मॅक्झिमम 20 ते 30 ml नारळ पाणी बाळाला द्यायचं आहे. 9 ते 12 महिन्याच्या दरम्यानच्या बाळाला 30 ते 50 ml पर्यंत नारळ पाणी आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही देऊ शकता. आणि जे बाळ 12 महिने ते 24 महिने म्हणजे 1 ते 2 वर्षाच्या आसपासचं आहे किंवा त्या दरम्यानचं आहे तर अशा बाळाला 60 ml पर्यंत पाणी तुम्ही आठवड्यातून 5-6 वेळा सुद्धा देऊ शकता. 2 वर्षापेक्षा जे मोठं बाळ आहे असं बाळ डेली 1 नारळाचं पाणी पिऊ शकतो. परंतु अगेन हे बाळाच्या डायजेशनवरती सुद्धा डिपेंड आहे. जर बाळाला लूज मोशन्स लागत असतील किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होत असेल तर त्यावेळी तुम्हाला डेली न देता आठवड्यातून 3-4 वेळा द्यायचं आहे. कोणत्या केसमध्ये तुम्हाला बाळाला नारळ पाणी देणं हे अवॉइड करायचं आहे. जर तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल आणि बाळाला लूज मोशन्स किंवा डायरिया लागला असेल तर अशा दरम्यान तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये नारळ पाणी देणं हे अवॉइड करायचं आहे. याशिवाय नारळ पाणी हे नेहमी फ्रेश असावं. लहान बाळांना तुम्ही पॅकेटमध्ये मिळणारं किंवा ऑलरेडी फोडून ठेवलेलं नारळ आहे, सकाळी फोडून ठेवलेलं आहे, रात्री देत आहात किंवा दुसऱ्या दिवशी देत आहात तर असं नारळ पाणी तुम्हाला बाळाला द्यायचं नाही. नेहमी नारळ पाणी हे फ्रेश असणं गरजेचं आहे. शिवाय शक्यतो बाळाला नारळ पाणी हे मॉर्निंग किंवा लंचमध्ये द्यायचं आहे. दुपारच्या वेळेमध्ये देणं हे प्रिफर करायचं आहे. याशिवाय फ्रीजमध्ये थंड केलेलं नारळ पाणी बाळाला देणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तर या गोष्टी फॉलो करून जर तुम्ही लहान बाळांना नारळ पाणी देत असाल तर ते नारळ पाणी बाळासाठी एक उत्तम इलेक्ट्रोलाइट ठरणार आहे. खऱ्या अर्थाने उन्हाळ्यामध्ये त्या नारळ पाण्याचा बाळाला फायदा होणार आहे. बाळाची बॉडी हीट कमी होऊन बाळ हायड्रेटेड राहणार आहे आणि हा वाढता उन्हाळा बाळासाठी बाधक ठरणार नाही. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.